अखिल भारत पद्मशाली युवजन संगमचे अध्यक्ष माननीय प्रथमेश दादा कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वरांजली परिवारातील श्री गणरायाचे महाआरतीनंतर पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगम, पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली युवजन संगम, पश्चिम महाराष्ट्र महिला संगमच्या वतीनं सत्कार करण्यात आले। यावेळी उपाध्यक्ष शशिकांत कैंची, सचिव दयानंद मामड्याल, युवजन संगमचे अध्यक्ष सुधाकर गुंडेली, उद्योजक मदन वडेराव, महिला अध्यक्ष माधवी अंदे, प्रभावती मद्दा, सचिव योगेश मार्गम तसेच सर्व पदाधिकारी व स्वरांजली परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रथमेश कोठे सत्काराला उत्तर देताना म्हणाले, गणरायाची आरती करण्याचा मान मला मिळाला त्याबद्दल मी चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो। माझा वाढदिवस काल होता आणि आवर्जून तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवून माझ्या वाढदिवसानिमित्त आज माझा सत्कार केला त्याबद्दल खरोखरच मी मनापासून आभार व्यक्त करतो। शब्दात व्यक्त न करणारं प्रेम तुम्ही मला दिलात त्याबद्दल खरोखरच तुमचं ऋण कसं फेडावं हेच मला समजत नाही आहे। मी शब्द झालेलो आहे कारण बरेचदा आपण बघतो की वाढदिवसा दिवशी सुद्धा अनेकांना आपण फोन वगैरे करत नाही, पण तुम्ही माझा वाढदिवस संपूर्ण एक दिवस ओलांडला तरी पण तुम्ही माझा वाढदिवस लक्षात ठेवून माझा सत्कार केलात त्याबद्दल मी खरोखरच तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो। पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघटनेचा आपल्याला माहिती आहे की 29 तारखेला मेळावा आहे आणि आज पश्चिम महाराष्ट्राची संपूर्ण टीम या ठिकाणी आहे। स्वरांजली न्यूज चॅनल, सुधाकरांना गुंडेली यांच्या माध्यमातून आज माझा सत्कार इथं झाला, पण योगायोगाने आज पश्चिम महाराष्ट्र महिला संगमचे अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत, आमचे उपाध्यक्ष कैंची मेंबर सुद्धा या ठिकाणी आहेत
त्यामुळं येणाऱ्या 29 तारखेला सुद्धा आपल्याला आपल्या समाजाचं मेळावा आहे, त्यासाठी कष्ट करायचे आहेत आणि मेळावा कसा यशस्वी होईल यासाठी आपले प्रयत्न करायचे आहेत. खरं तर समाजाचे अनेक प्रश्न आहेत, म्हणून मला वाटतं मेळाव्याची गरज होती, जेणेकरून आपले विचारांची देवाणघेवाण जर झाली तर समाजात काय प्रश्न आहेत हे आपल्याला समजून येतात. मला वाटतं की समाजाचा हा प्रश्न आहे, तुम्हाला वाटतं वेगळा काहीतरी प्रश्न आहे, पण दोघांचं एकत्रित करून जर आपण एक पहिला प्राधान्याने कुठला प्रश्न सोडवायचा हे जर लक्षात आलं तर मला वाटतं समाजाचं खरं अर्थाने उन्नती होईल. त्यामुळं मेळाव्यासाठी सगळ्यांना तुम्ही निरोप पोचवावा हीच विनंती करतो. पश्चिम महाराष्ट्राचा मेळावा झाल्यानंतर लवकरच सोलापूरमध्ये आपण युवकांचा सुद्धा मेळावा पद्मशाली समाजाच्या माध्यमातून घेणार आहोत. पश्चिम महाराष्ट्राचं झाल्यावरती 3-4 महिन्यानंतर आपण युवक मेळावा एक मोठ्या प्रमाणात घेऊया आणि त्यासाठी सुद्धा तुम्ही सर्वांनी पुढाकार घ्यावा हीच विनंती तुम्हाला या निमित्ताने करतो. गणरायाच्या हीच प्रार्थना करतो की तुमचं जे प्रेम माझ्यावरती आहे हे असंच वृद्धिंगत होत राहावं आणि माझं सुद्धा प्रेम तुमच्यावरती त्याच पद्धतीने राहावं हीच गणरायाच्या मी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर्य हे लाभत जावं हीच गणरायाच्या मी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.